साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, हातावरील सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेने 4 वेळा अत्याचार केल्याचा आरोप, तर प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचाही उल्लेख। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल, आदेशानंतर सुसाईड नोटमधील संबंधित पोलिसांचं तात्काळ निलंबन। राज्य महिला आयोगाकडून फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची दखल, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्याही सूचना। भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेले आहेत। बावनकुळेंचं खळबळजनक विधान, कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार, बावनकुळेंचा इशारा। बावनकुळेंना अटक करून चौकशी करा, भंडाऱ्यातील बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर राऊत आक्रमक, फक्त भाजप कार्यकर्तेच नाही तर इतर नेत्यांचेही फोन सर्व्हेलन्सवर, राऊतांचा आरोप। आरएसएस कार्यालयाकडे निघालेला छत्रपती संभाजीनगरमधला वंचितचा मोर्चा पोलिसांनी अडवला, आमच्याकडे हत्यारा नाही एवढा पोलीस बंदोबस्त का, सुजात आंबेडकर यांचा सवाल। सत्तावीस तारखेला आदित्य ठाकरे मतचोरीबाबतचे पुरावे देणार, 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चाबाबत काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली, संजय राऊत यांची माहिती। राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे पॉवर प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वीच जनतेने पॉवर कट केली, त्यामुळे पॉवर प्रेझेंटेशन करून काही उपयोग होणार नाही, नवनाथ बन यांची राऊतांवरती ही टीका। बंगळुरूमध्ये 80 रुपये देऊन मतदारांची नावं हटवली, कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासात निष्पन्न, 6 जणांवर संशय व्यक्त।